आणि कुठं कुठं नोंदी झालेल्या तुम्हाला सांगतो. आणि कुठं कुठं कोळी महादेव किंवा महादेव कोळ्यांची नोंदी झालेल्या आहे. मित्रांनो, हे बघा, हा सेन्सस कधीचा आहे? 1961चा सेन्सस आहे, बरोबर. 1961च्या सेन्सस मध्ये काय म्हटलेलं बघा, पेज नंबर किती? 213 ते 121, सॉरी 225 असला पाहिजे हे. त्यानंतर 244 256 ह्याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट आहे. फक्त मी त्याच्यातला एक एक पेज घेतलेला आहे. तुम्ही जे अभ्यासक असतील ते डिटेलमध्ये जावा. ह्या डॉक्युमेंट बघा, हे अनचेंजेबल असतात आणि हे ऑथेंटिक डॉक्युमेंट असतात. ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि ह्याच्यात तुम्ही 10-20 वेळा अभ्यास करा, मगच समाज ह्या अडचणीतनं बाहेर पडणार आहे. तर इथं काय बघा रे मित्रांनो, इथं बघा काय झालं. 1961च्या डॉक्युमेंट मध्ये काय म्हटलेलं आहे? कोळी महादेव दिसतं, कोळी महादेव. इथं बघा कोळी महादेव कुठं कुठं काय काय म्हटलेलं आहे. इथं काय आहे का? इथं काही नाही, हा रिकामा स्पेस आहे. ओके, ठीक आहे, इथं मी ठेवतो. मग आता इथं बघा, शेड्यूल ट्राइब्स अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन. त्याच्या आधी हे बघू, बॅकवर्ड ट्राइब ॲज पर 13th शेड्यूल टू दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रोव्हिजनल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑर्डर 1936. 1936 मध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑर्डर असं म्हटलं जायचं. आज आपण काय म्हणतो? शेड्यूल ट्राइब, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब ऑर्डर असं म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये. त्या काळी काय म्हटलं जायचं? प्रोव्हिजनल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑर्डर असं म्हटलं जायचं. तर ती 1936 ला कोळी महादेव जे होता ना, ते बॅकवर्ड ट्राइब मध्ये गणला जात होता. त्यावेळी शेड्यूल ट्राइब हे शब्द नव्हते. शेड्यूल ट्राइब हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते इंट्रोड्यूस केला 1950च्या ह्याच्यामध्ये. त्यांनी तो शब्द इंट्रोड्यूस केला आणि तो 1950 मध्ये आला होतो. पर त्या काळी बॅकवर्ड ट्राइब म्हणायचे. ओके, ट्राइब म्हणजे कोण? महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकर कोळी, बस ट्राइब. आणि बॅकवर्ड होते ते सगळे, म्हणून त्यांना बॅकवर्ड ट्राइब. आजच्या भाषेमध्ये आपण त्यांना काय म्हणतो? शेड्यूल ट्राइब, बरोबर. त्यांना आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये शेड्यूल ट्राइब, पण पूर्वी काय म्हटलं जायचं? बॅकवर्ड ट्राइब. ओके, मग आता इथं 1936 ला काय झालं? कोळी महादेव कुठं कुठं होते? बॅकवर्ड ट्राइब मध्ये. ओके हे बघा, इन दी डिस्ट्रिक्ट ऑफ, बॅकवर्ड ट्राइब मध्ये 1936 म्हणतो मी, बरं का. कोणकोणते डिस्ट्रिक्ट मध्ये होते? अहमदनगर, जळगाव ईस्ट, खानदेश. अहमदनगर मध्ये होते, ठीक आहे, अहमदनगर का आदिवासी भाग होता, ठीक आहे. जळगाव मध्ये आहेत, खानदेश मध्ये आहेत, धुळे, धुळेमध्ये ईस्ट, पूर्वीचं स्पेलिंग धुलिया असं असायचं, आता धुळे ईस्ट म्हणजे वेस्ट खानदेश, वेस्ट खानदेश म्हणजे धुळे. जळगाव म्हणजे मला वाटतं ईस्ट खानदेश, बरोबर. त्याच्यानंतर नाशिकमध्ये, पुण्यामध्ये असायलाच पाहिजे, कारण तुम्ही त्यांना डिक्लेअरच केलं आदिवासी भाग म्हणून. आणि इथं बघा सातारामध्ये, बरोबर, सातारामध्ये कोळी हे मी जर इकडे घेतो, सातारामध्ये कोळी महादेव लोक साताऱ्यामध्ये 1936 ला होते आणि ते बॅकवर्ड ट्राइब मध्ये होते. त्यानंतर सोलापूर, सोलापूरमध्ये तर काय पूर्वीपासूनच होते, साताऱ्यामध्ये पण पूर्वीपासूनच होते, प्रत्येक जिल्ह्यात पूर्वीपासून आहेत, तुम्ही त्याची काळजीच करू नका. हे म्हणतील आता हे सगळे सोलापूरचे सांगायला लागलेत, आमचं काय नाही, तुमचे पण आहेत, फक्त विषय वाढायला नको म्हणून फक्त सोलापूर सोलापूर मी म्हणतोय. ओके, बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत ना, त्या सगळ्या डॉक्युमेंट मध्ये तुमची नावं आहेत. तर सातारामध्ये, सोलापूरमध्ये, ग्रेटर बॉम्बे, कुलाबा, कुलाबामध्ये आहेत, रत्नागिरी, हे रत्नागिरी आदिवासी हे आहे. त्यानंतर कोल्हापूर, ठाणे कोल्हापूर तरी आदिवासी भाग आहेत, कोल्हापूर बिगर आदिवासी भाग, सोलापूर बिगरवादी, सातारा, जळगाव, धुळे हे सगळं बिगर आदिवासी भाग आहेत. तर बिगर आदिवासी जिल्हे म्हणून जे ओळखलं जातात आज, तर त्या जिल्ह्यांच्या मध्ये 1936 पासून कोळी महादेव
कोळी महादेव राहत होते. मग पडताळणी समिती म्हणतं तिकडली लोक सगळी बोगस आहेत. का म्हणतात ते? कारण आपण ती डॉक्युमेंट त्यांना दाखवत नाही. त्याच्यानंतर 1950 मध्ये काय झालं? शेड्यूल ट्राईब हा शब्द आला 1950 मध्ये. अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950. शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950 म्हणजे जे राष्ट्रपतीने पहिला आदेश काढला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, ते आदेश हे इंग्रज काळातले आदेश आहे. 1936 आणि भारत स्वातंत्र्य झाल्याचा आदेश आहे. इंग्रज काळामध्ये सुद्धा महादेव कोळी बॅकवर्ड ट्राईब मध्ये होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर शेड्यूल ट्राईब मध्ये ते आले आणि 1950 ला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेड्यूल ट्राईब म्हणून होते ते हे बघा. अहमदनगर, जळगाव, खानदेश, ग्रेटर बॉम्बे, कुलाबा, कोल्हापूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, बरोबर. सांगली 1950 मध्ये सांगलीमध्ये सुद्धा कोळी महादेव होते. त्यानंतर सातारा नॉर्थ आणि सातारा साऊथ, त्यानंतर सोलापूर, बरोबर. सोलापूरमध्ये सुद्धा 1950 ला होते. काही लोकांचा समज आहे आपल्याला 1976लाच डिक्लेअर केलं, बरोबर. खूप लोक सांगतात 1976 पासून आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्यात आले. मग आम्हाला 1976 पूर्वीचे तुम्ही विचारा, 1950 पूर्वीचे विचारू नका. काही जिल्ह्यांना 1976 नंतर टाकण्यात आलेले आहे एसटी मध्ये, पण उर्वरित सगळ्यांना पश्चिम महाराष्ट्र अमुक तमुक सगळ्यांना काय झालं, 1936 पासूनच महादेव कोळीला रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा राष्ट्रपतीचे पहिला आदेश निघाला होता ना, तेव्हा सोलापूरमध्ये, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे, धुळे, खानदेश, बरोबर, जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा महादेव कोळी होते. म्हणून त्या जिल्ह्यातील लोकांना एसटी मध्ये टाकण्यात आलेले आहे. मग सांगा इथं बोगस महादेव कोळी आले कुठून? 36 पासून ह्या जिल्ह्यामध्ये आहेत, मग बोगस कोण आले कुठून? त्यामुळे बोगस हा शब्दावरती फार जबरदस्त आपण काय करू शकतो, दंड आकारू शकतो, कोर्टात याचिका दाखल करू शकतो. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपल्या डोक्यातनं बोगस हा शब्द जाईल तेव्हा शक्य आहे. आपल्या डोक्यातच एवढं बसलेलं बोगस 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 की पूर्ण हिप्नोटिझम झालेलं आहे तुमच्यावरती. मीडियाच्या माध्यमातून, विरोधकांच्या माध्यमातून, आदिवासी संघटनेच्या माध्यमातून एवढं बंबार्डिंग केलं गेलेलं आहे, तुम्ही बोगस आहे, तुम्ही बोगस आहे, तुम्ही बोगस आहे. त्यामुळं आम्हालाच आता वाटायला लागलं की आम्ही बोगस आहे. एकच वाक्य जेव्हा वारंवार उच्चारला जातो तेव्हा हिप्नोटाईज होतो माणूस आणि त्याला ते वाक्य सत्य वाटायला लागतं, खरं वाटायला लागतं. आणि तशातली लोक आपण आहोत. आज आपल्यातली 90% 90 नाही 95% लोकांना वाटतं आम्ही बोगस आहे. पण मित्रांनो तसं नाहीये. हे डॉक्युमेंट बघा तुम्ही 1881 पासून ओरिजिनल आहे, लक्षात आलं. तर ह्या जिल्ह्यामध्ये 1950 पासून कोळी महादेव होते म्हणून त्यांना एसटी मध्ये टाकलं होतं, म्हणून त्यांना बॅकवर्ड ट्राईब मध्ये टाकलं होतं. हे त्यांना द्या. 1950 काय पुरावा आहे का? हे घे पुरावा, हे घे महादेव कोळी, हे घे सोलापूर, अजून काय पाहिजे तुला? ओके, असं तुम्ही करू शकता कोर्टामध्ये. हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला झेरॉक्स काढून व्यवस्थितपणे देणार आहे. ओके, त्या प्रशिक्षणमध्ये एकदम छानपैकी करून देणार आहे, PDF करून देणार आहे आणि ते समजून सांगणार आहे कुठल्या डॉक्युमेंटवरती कसं मांडणी करायचं आणि तुम्ही त्या पद्धतीने करा. तर ह्या टेबलवरनं काय आपल्या लक्षात येतं बघा, की ह्या टेबलवरून असं लक्षात येतं की 1936 ला प्रोव्हिजनल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑर्डर प्रमाणे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विस्तारित क्षेत्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, जळगाव, धुळे, खानदेश ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी बॅकवर्ड क्लासमध्ये होते. म्हणजे महादेव कोळी त्या जिल्ह्यात होते. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा काय अर्थ निघतो की 1951 साली शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर प्रमाणे पुन्हा एकदा आदिवासी जिल्ह्यांच्या बरोबरच
सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा महादेव कोळी एसटी मध्ये होते. आणि सर्वात महत्वाचा अर्थ काय निघतो याच्यातनं की इथं जे महादेव कोळी दाखवलं गेलेलं आहे, तर ते महादेव कोळी हे बघा, ही महादेव कोळी कोणत्या लिस्टमध्ये आहे? इथं कोल्हापूर पण त्याच लिस्टमध्ये आहे, नाशिक पण त्याच लिस्टमध्ये, पुणा पण त्याच लिस्टमध्ये, सातारा, सांगली, सोलापूर हे सगळी एकच लिस्टमध्ये आहेत. इथं पण एकच लिस्टमध्ये आहे. आदिवासी भागातील जिल्हे सुद्धा इथंच आहेत, विस्तारित क्षेत्रातील जिल्हे सुद्धा इथंच आहेत. याचा अर्थ हा कोळी महादेव म्हणजेच सगळ्या जिल्ह्यातील कोळी महादेव एकच आहे. याच्यात आणि त्याच्यात कुठलाही फरक नाही. महादेव कोळी 1 आणि महादेव कोळी 2 असं नाहीये कुठेही. आणि म्हणून जी लोक म्हणतात ना, तुमचं रक्त नातं जुळतं का, तुमची अफिनिटी जुळतात का, बरोबर, तुमचा आणि त्यांचा संबंध येतो का? अरे बाबा, सगळं संबंध येतोय, कारण एकच कॉलम मध्ये सगळं दाखवलं. याचा अर्थ ह्या महादेव कोळ्यांच्या मध्ये काही फरक नाही, सगळे महादेव कोळी एकच आहे. फक्त तुला समजलं पाहिजे आणि समजून सांगता आलं पाहिजे आम्हाला. ओके, तर इथं मला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी असं आपल्याला म्हणायचं आहे की सगळ्या आदिवासी जिल्ह्यातील आणि विस्तारित जिल्ह्यातील जे महादेव कोळी आहेत ते एकच आहेत, त्यांच्यामध्ये काडीचाही फरक नाही. ओके, त्यामुळे ॲफिनिटी जुळता का म्हटलं की ही लिस्ट टाकायचा, हे बघ म्हणजे आमचे ॲफिनिटी. ओके, त्याच्यानंतर आपण बघतोय की अजून कुठं कुठं नोंदी आहेत महादेव कोळ्यांचे. बघा, हा एक डाटा आहे कधीचा, अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, कलकत्ता. कलकत्त्यामध्ये भारत शासनाचा मानववंशज संशोधन करण्यासाठी एक रिसर्च सेंटर आहे. तर त्या रिसर्च सेंटरने जे काही डाटा पब्लिश करताना ते ऑथेंटिक असतं, त्याला कोर्टामध्ये कधीही चॅलेंज होऊ शकत नाही, कारण ते संशोधन केंद्र आहे. आज पुण्यामध्ये जे संशोधन करून आपल्याला बोगस ठरवण्याचे राजकारण चालू आहे, त्याच पद्धतीने एक संशोधन केंद्र कलकत्त्यामध्ये आहे आणि ते कुणाचं आहे? भारत सरकारचं आहे. जसं पडताळणी समित्या भारत सरकार महाराष्ट्र शासनाचा आहे, तसं भारत सरकारचं सुद्धा अनुसूचित जाती आणि जमातीवरती संशोधन करणारी संस्था आहे. त्याला म्हटलं जातं अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, कलकत्ता. आणि त्यांनी एक पुस्तक छापलेलं आहे, संदर्भ ग्रंथ छापलेला आहे, ज्याला आपण ॲटलस ऑफ ट्रायबल वर्ड असं आपण म्हणतो. मग ह्यांच्या म्हणण्याला प्रचंड महत्व आहे. प्रचंड म्हणजे फायनल, ह्याला काय तोड नाही. हे जर तुम्ही लिस्ट घेऊन गेला आणि कोर्टाला सबमिट केला, हे बघा, हे अँथ्रोपोलॉजिकल मानवशास्त्रज्ञ वरती जे संशोधन करणारे जे लोक आहेत ते काय म्हणतात बघा. मग ते काय म्हणतात, इथं म्हणलेलं आहे, दी कोळी इन जनरल मीन्स फिशर फॉल्क. फिशर फॉल्क म्हणजे मासेमारी, बरोबर. हे कोळी म्हणले की मासेमारी असं पर्यायी शब्द आहे त्याला. त्यामुळे मासेमारी करताय तुम्ही असं कोणी म्हटलं तर त्याला घाबरू नका, कारण कोळी म्हणले कोणी असू दे, ते मासेमारी कोणी व्यवसाय म्हणून करतात, कोणी शिकार म्हणून करतात. महादेव कोळी हे शिकार म्हणून करतात आणि सोन कोळी हे व्यवसाय म्हणून करतात. जे व्यवसाय म्हणून करतात त्यांना ओबीसी मध्ये किंवा एसबीसी मध्ये टाकलेलं आहे, आणि जे शिकार म्हणून करतात ते ट्राईब मध्ये आहेत. त्यामुळे मासेमारी करता म्हणले की लगेच घाबरू नका. मासेमारी करतोच म्हणायचं, कोळी म्हणले मासेमारी आहेच म्हणायचं आमच्याकडं, फक्त आम्ही शिकार करतो, आम्ही व्यवसाय करत नाही, एवढंच तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर दी टोटल पॉप्युलेशन ऑफ कोळी महादेव इज 7,87,449 डिस्ट्रीब्युटेड इन दी डिस्ट्रिक्ट ऑफ कुठं ही एकूण महाराष्ट्रामध्ये एवढी संख्या आहे. आणि ते कुठं आहे ती संख्या? नाशिकमध्ये आहे, मी आकडे वाचत नाही, पुण्यामध्ये आहे, अहमदनगरमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे आणि सोलापूरमध्ये आहे. बघा, नांदेडवाल्यांचं आलं बघा इथं. हा, तर नाशिक, अहमदनगर, पुणेमध्ये तर आहेच, आम्ही पण मान्य करतो, तुम्ही पण मान्य करा, सगळे मान्य करा. पण सोलापूरमध्ये आहे हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे, कारण 34,000 आकडा वाढलं बघा आता,
34,381 महादेव कोळी आहेत, असा 2002चा आकडा, 2002चा रिसर्च रिपोर्ट सांगतो, संशोधनाचा अहवाल सांगतोय, बरोबर. त्यामुळं 34,381 महादेव कोळ्यांना पडताळणी द्यावंच लागणार आहे. कारण तुम्ही नाही म्हटला तर हे 34,381 कुठं गेले हा प्रश्न येतो, बरोबर. त्यामुळं हे शासनाची संशोधन केलेली आकडेवारी आहेत, ह्या आकडेवारी तुम्हाला फुलफिल करावं लागणार आहे, एवढ्या लोकांना तुम्हाला द्यावंच लागणार आहे. फक्त पडताळणी समित्यांच्या समोर हा डाटा ठेवायला पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे आतापर्यंत सोलापूर किती लोकांना व्हॅलिडिटी दिला आणि किती लोक महादेव कोळे आहेत 2002 पर्यंत. मग हे बघ आकडा 34,381 आहेत, आतापर्यंत तू किती लोकांना दिला, मग का दिला नाहीस तू, मग तुझ्यावरती का केस दाखल करायला नको, त्यांना वंचित तू ठेवला, असं तुम्हाला इथून पुढे विचारावं लागणार आहे, कारण ही शासनाची आकडेवारी आहे. त्यानंतर नांदेडमध्ये आहे, उस्मानाबादमध्ये आहे, उस्मानाबादवाले मराठवाडा, हे तुम्ही हे घ्या, हे आकडेवारी घ्या, प्रिंटआउट काढा. कोल्हापूरकर हे घ्या, ही ऑथेंटिक आहे, लक्षात ठेवायचं. कोल्हापूरमध्ये 14,000 दाखवलेले आहे, सांगलीमध्ये, सांगलीवाल्याने हे प्रिंटआउट काढा 10,924. बीडवाले, हा बीडवाले हे घ्या. एवढी महादेव कोळी म्हणजे कोळी महादेव लोक आहेत असं अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सांगते, म्हणजे मानवशास्त्रज्ञ ही लोक सांगतात. त्यामुळं हे फक्त प्रिंटआउट काढा त्या जिल्ह्यातल्या लोकांनी आणि सबमिट करा. आणि ही लोक काय कोण आहेत ते महादेव कोळी? दे आर मेनली अग्रिकल्चरिस्ट, ही लोक शेती करणारे आहेत. म्हणून तुमच्याकडं 7/12 उतारा असला आणि तुमच्या आजोबाचा किंवा पणजोबाचा कोळी नोंदी असला की तुम्ही महादेव कोळी. फक्त 7/12 उतारावरती तुम्ही जिंकताय, बरोबर. 7/12 उतारा आणि कोळी नोंदीवरती तुम्ही जिंकताय आणि तुम्ही किचकट प्रोसिजर शोधताय. तुम्ही 7/12 शोधायला पाहिजे होतं, तुम्ही तुमच्या आजोबाचं फक्त कोळी नोंदी घ्यायला पाहिजे होतं, त्याच्यावर तुम्ही जायला पाहिजे होतं. आणि तुम्ही काय करता, हे माधुरी पाटील काय म्हटलं, ते कटवारे काय म्हटलं, हे अमुक काय म्हटलं, ते तमुक काय म्हटलं, बहिरा काय म्हटलं, बरोबर, हरदास काय म्हटलं, रोहिदास काय म्हटलं, अशा गोष्टी तुम्ही गोळा करत जाता आणि बाकीचे वाटतं अरे काय किचकट प्रोसिजर आहे हे सगळं, आमचं का आता खरं नाही. अरे बाबा, तुला जिंकण्यासाठी 7/12 उतार लागतोय. तुला जिंकण्यासाठी फक्त कोळी नोंदीचं कुठला तरी एखादा जुना डॉक्युमेंट लागतोय. एवढ्यावरनं आणि एवढ्या डॉक्युमेंटवरनं तू जिंकू शकतोस. त्याला बाकीचे कोर्टाने काय म्हणलं ह्याच्याशी आणि तुझा काही संबंध नाही. कारण का महादेव कोळी ही लोक काय करतात, शेती करतात. त्यामुळे तू शेतकरी होतास 1950 पूर्वी, ह्याच्यासाठी एक 7/12 उतार घेऊन ये आणि तुझी नोंदी कोळी आहे हे घेऊन ये, म्हणजेच तू कोळीतला आहे. तू लिंगायत नाही, मराठा नाही, किंवा तू आणखीन ब्राह्मण नाही, जैन नाही, हे फक्त दाखवण्यासाठी कोळी नोंदी लागतंय. तू महादेव कोळी आहे का मल्हार कोळी हे दाखवण्यासाठी नाही आहे. ओके, फक्त तू कोळीतला आहे एवढंच बघायचं आहे. तेवढं कोळी नोंदी आणि 7/12 उतार झाले की तुमचे मेन डॉक्युमेंट झाले. बाकीचे ही डॉक्युमेंट जेवढा आहे तेवढा झेरॉक्स काढा, विषय संपला. ओके, तर 7/12 उतारा फार महत्वाचं आहे, कारण अग्रिकल्चरिस्ट आहेत, ते शेतकरी आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठं कुठं नोंदी आहेत, तर मित्रांनो मी जे आता सांगितलंय अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्ता यांनी एक टेबल दिलेलं आहे, हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी आहे. एक टेबल दिलेलं आहे आणि ह्या टेबलमध्ये बघा इथं कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर असं म्हणलेलं आहे. ओके, आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत हे सगळे जिल्हे त्यांनी दिलेले. हे सगळे जिल्हे कुठले कुठले जिल्हे मी वाचून दाखवतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी, बरोबर, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बरोबर. पुढं हे बघा तेच आहे, पुढच्या पानावर आहे औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर,
चंद्रपूर वगैरे असेल, हे चंद्रपूर असा. ओके, भंडारा चंद्रपूर. ओके, एवढे जिल्हे मी वाचून बघा. अजून काय शिल्लक राहिलं सांगा, कुठले जिल्हे शिल्लक राहिले? नाही राहिले, सगळे जिल्हे ह्याच्यामध्ये कव्हर केले. बरं, हे कुणी कव्हर केलेले आहे, कुणी सांगितले हे सगळे ह्या जिल्ह्यामध्ये महादेवकुळे, मल्हारकोट, ढोरकुळे राहतात. आणि हे आकडेवारी पण दिलेलं बरं का, ही सगळे आकडेवारी दिलेले आहे. फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे औरंगाबाद मध्ये कोळी महादेव आकडेवारी किती आहे तर 9332 आकडेवारी आहे. 2002 सालीचा 9332 आहे. ऍक्च्युली हे 2002 ला जरी झाला असला तरी हे आकडेवारी 1980चा लक्षात ठेवा. 1980चे पॉप्युलेशन प्रमाणे हे घेतलेलं आहे, त्या काळी संशोधन केलेलं आहे. आणि ह्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आम्ही जागेवर जाऊन रिसर्च केलेलं आहे. ऍक्च्युली ती लोक वेगवेगळ्या डिपार्टमेंटला भेटून काही सॅम्पल केसेस स्टडी करून त्यांनी हा रिपोर्ट बनवलेला आहे. म्हणून ह्याला फार महत्व आहे. सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात सगळीकडेच महत्व आहे. पण हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी प्रिंटआउट काढा. त्यानंतर औरंगाबादमध्ये कोळी मल्हार किती सांगितलेलं आहे तर इथं आकडे ऍक्च्युली दिसत नाही क्लिअर. 1350 वगैरे असं काहीतरी असणार आहे ते, बरोबर. ते दिसत नाही व्यवस्थितपणे, जरा झूम करून नंतर बघा. कोळी ढोर पण किती सांगितलेले? 103. कोळी ढोर 103. इथं मेल आणि फिमेल असं 2 आकडे आहेत, लक्षात घ्या. किंवा असं काही आहे, जरा झूम करून नंतर बघा तुम्ही. पण याच्यातनं लक्षात घ्या, एक जबरदस्त ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे, ज्याला कोर्ट सुद्धा नाकारू शकत नाही किंवा पडताळणी समितीला सुद्धा नाकारता येत नाही. पडताळणी समितीच्या उड्या मारतात ते मानवशास्त्र शास्त्रज्ञावर ते उड्या मारत असतात. अँथ्रोपॉलॉजिकल सर्वेवरनं ते उड्या मारत असतात. तर अँथ्रोपॉलॉजिकल डिपार्टमेंटचाच हा डाटा आहे आणि हे केंद्र शासनाचा आहे. हे केंद्र शासनाचं आहे, म्हणून ही डाटा तुम्ही जोडा. प्रत्येक वेळी तुमच्या अर्जाबरोबर ही डाटा असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कुठं कुठं नोंदी आहेत कोळी महादेवचे? पडताळणी समित्या. तुमची जी लोक अवैध करतात ना, तर त्या लोकांच्याच वेबसाईटवरती ऑफिशियल डाटा आहे. ऑफिशियल डाटा त्यांच्या वेबसाईटवर जावा आणि सर्च करा की महादेव कोळी कुठं कुठं आहेत महाराष्ट्रामध्ये, मल्हार कोळी कुठे आहे, ढोर कोळी कुठे आहे. तुम्हाला हे कागद दिसेल. त्यांच्या वेबसाईटवरनच मी प्रिंटआउट काढलेलं आहे. आणि कुठं कुठं आहेत सांगा. हे बघा, मेजर ट्राईब्स, कोणत्या जिल्ह्यात कुठले ट्राईब्स आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. आता हे मेजर ट्राईब म्हणजे काय बघा. फॉर एक्झाम्पल मी फक्त एक जिल्हा वाचून दाखवतो. उदाहरणार्थ सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यात मुख्य कोण कोण जमाती आहेत तर त्यांनी सांगितलं कोळी महादेव आहेत. कोण सांगतात? हे पडताळणी समित्या सांगतात बरं का. कोळी महादेव आहेत. आणि कोण आहे? डोंगर कोळी आहेत. आणि कोण आहे? पारदे आहेत. बरोबर आहे, पारदे आहेत. आणि आडवी चिंचर म्हणून कोणतरी आहेत, बरोबर. असं कोळी ऍक्च्युअली आडवी चिंचर म्हणजेच पारदे आहे ते, पण त्याच्यात पारधी राज आणि पारधी असं काय प्रकार आहे आपल्याशी काय देणं घेणं नाही. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ट्राईब राहतात, अनुसूचित जमाती राहतात, हे पडताळणी समितीने काय सांगितलं? सोलापूरमध्ये कोळी महादेव, डोंगर कोळी, पारधी आणि आडवी चिंचर राहतात. आणि तुम्ही व्हॅलिडिटीला गेले की काय म्हणतात? तुम्ही बोगस आहे. आणि शासनाच्या डॉक्युमेंटमध्ये काय म्हणतात? कोळी महादेव सोलापुरात राहतात. ओके. हे सगळं राजकारण आहे मित्रांनो. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम कुठे आहे आपलं लक्षात येईल. उगीच ह्याने ते म्हणलं, त्यानेच ते म्हणलं, ह्याला निवेदन दिलं, त्याला निवेदन दिलं, तिकडं मोर्चा काढलो, तिकडं मोर्चा, काय उपयोग होणार आहे त्या मोर्चाचा आणि याचा? हे डॉक्युमेंट दाखवा. कुठल्याही माणसाला नाकारता येत नाही. ओके. तुम्ही कोर्टात ठेवा ना, सांगा कोर्टाला, साहेब बघा, ही लोक म्हणतात सोलापूरमध्ये कोळी महादेव आहे आणि मी सोलापूरचा आहे आणि मला म्हणतो तू अवैध आहेस. कारण का? मला हे ओबीसी मधले ठरवतात. आणि हे बघा माधुरी पाटील काय म्हणतो. माधुरी पाटील म्हणतो ओबीसी मधली लोक कोस्टल एरियात राहतात आणि मासेमारीचे व्यवसाय करतात. आणि हे बघा, माझा जिल्हा सोलापूर कोस्टल मध्ये येत नाही. आणि हे बघा, माझ्या आजोबा पणजोबा कुणीच मासेमारीचे व्यवसाय केलेला नाही. शासनाची माहितीच्या अधिकार मी घेतलेलं डॉक्युमेंट आहे. मग मी कोस्टल एरियामध्ये येत नाही, मी मासेमारीचे व्यवसाय केलेला नाही, मग मी ओबीसी मधला कसा? एवढंच तुम्ही आर्ग्युमेंट करा, एवढीच तुम्ही डॉक्युमेंट जोडा.
मी पूर्वी तुम्हाला सांगितलं महादेव माहितीच्या अधिकाराखाली काय काय डॉक्युमेंट मागवायचं मी पूर्वी सांगितलेलं आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष पण केलंय. माझं काय बिघडणार नाही, माझं काही बिघडत नाही. तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुम्ही काही करा. ओके. फक्त एक प्राध्यापक या नात्याने थोडंफार मला कळतं म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही स्वतःला बोगस तरी समजा, तुम्ही स्वतःला काही समजा, त्याच्याशी माझं देणं घेणं नाही. फक्त एक दोन माणसं जरी ह्याच्यातनं पेटून उठले तर माझ्या या कामाचा चीज झाला. बरोबर, त्या कामाचा चीज झाला. तरुण मुलं पेटून उठतात, मला 100% माहित आहे. हे म्हाताऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये भरलेलं, ते वेगळंच भरलेलं आहे. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. ओके. पण पडताळणी समिती सांगताय तुमच्या जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोळीमध्ये, तसंच सगळीकडं कोल्हापूरमध्ये पण कोळीमध्ये डोंगर कोळी आहे. कोल्हापूरमध्ये तर फक्त कोळीमध्ये डोंगर कोळी आहे. औरंगाबादमध्ये पण ही सगळी लोक आहेत. भिल आहे, भिल गरसिया आहे, कोळी मल्हार आहे, कोळी महादेव आहे, डोंगर कोळी आहे, ठाकूर आहे, ठाकर आहे. ओके. परंतु कोळी महादेव, कोळी मल्हार तिथं आहेत, हे महत्वाचं आहे आणि हे 100% सत्य आहे. त्यानंतर जालना वगैरे वगैरे हे सगळं झालं. बीड वगैरे, बीडमध्ये कोळी महादेव वगैरे हे सगळं आहेत. लातूर, सगळे जिल्हे आहेत. सगळे जिल्ह्यामध्ये कोळी महादेव असल्याचे पडताळणी समित्याने मान्य केलेले आहे. त्यामुळे ही फक्त डाटा कोर्टामध्ये ठेवा मित्रांनो. कोर्ट त्यांची हजामत करेल आणि जाताना एक वस्त्र घेऊन जावा आणि कोर्ट म्हणेल, अरे तू म्हणतोस बीड मध्ये कोळी महादेव आहे आणि हा बीडचा माणूस आहे आणि ह्याला म्हणतोस तू कोळी महादेव नाही, तुझा अवैध करतो. कोणत्या कारणाने तू करतोस, काय कारण आहे? नाही, तो ट्राईब मध्ये मोडत नाही. कशावरनं तू ठरवलं ट्राईब मध्ये? आणि माधुरी पाटलाचं बघ, माधुरी पाटलांनी काय सांगितलं, ट्राईब मध्ये कुठले येते? मासेमारी, समुद्रामध्ये मासेमारी करणारे. तर बीड समुद्रात येतो का? आणि ह्याच्या आजोबा पणजोबाने मासेमारी केल्याचा तुझ्याकडे पुरावा आहे का? मग तू त्याला ओबीसी कसा ठरवलास? मग लगेच ते वस्त्र काढेल आणि ते सगळ्यांची हजामत करेल. आतापर्यंत दंड करत होता 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख असं. आता दंड नाही, आता खूप मोठे. तुमचे प्रेयर कसे त्याच्यावरनं इथून पुढे होणाऱ्या लक्षात ठेवा. तुमचे प्रेयर पाहिजे. माझे याने बदनाम केलेले 1 कोटी दावा, मग ते आदेश येऊ शकतात. बघा, हा माणूस महादेव कोळी असताना तू त्याला महादेव कोळी नाही म्हणून सांगितलास आणि या माणसाचा सगळीकडे बदनाम झालेला आहे. मानसिक त्रास झाला त्याला, त्याच्या कुटुंबाला त्रास झालेले, त्याचे आर्थिक नुकसान झालेलं आहे. म्हणून प्रत्येक सदस्याने 50-50 लाख रुपये त्याला द्या. तुमच्या प्रेयर मध्ये असायला पाहिजे. आतापर्यंत कोर्टाने काय केलं, स्वतःच्या मनाने त्यांनी 1 लाख भरा, 50,000 भरा असं म्हटलेलं आहे, आपली प्रेयर नसताना. कारण ते पण वैतागलेले आहेत ह्या लोकांना. पण इथून पुढे तुम्ही प्रेयर करा. तुमच्या प्रेयर मध्ये ह्या माणसाने माझे अवैध केलं, या डॉक्युमेंट बघा, मी महादेव कोळी असून सुद्धा यांनी अवैध केलं, माझे बदनाम केलं, नुकसान केलं, आर्थिक नुकसान झालं आणि म्हणून ह्या प्रत्येक सदस्याकडनं मला 50-50 हजार रुपये मिळावे, 50-50 लाख रुपये मिळावे. बस एवढं दोघा तिघांनी ठोका. पुढच्याने ते अवैध केला तर मला विचारा. पुढच्याना कोणालाही अवैध करणार नाही. ते म्हणतील ते 25 आमदारांचा दबाव आम्हाला परवडेल. बरोबर, कुठेही त्यांनी बदली करू दे, आम्हाला परवडेल. पण या लोकांचा आता नाद करून चालणार नाही. हे आता आमच्यावर 1-1 कोटीचा दावा करायला लागलेले आहेत. आता आम्ही संपणार. मग पडताळणी समित्या झक्क मारून तुमच्या बाजूने निकाल द्यायला लागतील, हे लक्षात घ्या. ओके. हे सगळे जिल्हे आहेत, मी काय वाचून दाखवत नाही, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी दाखवलेले पडताळणी समितीच्या ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट वरती, हे लक्षात घ्या. बरं, आकडेवारी किती दाखवलेल्या पडताळणी समितीने? आकडेवारी किती दाखवलेले, महादेव कोळी किती आहे, मल्हार कोळी किती आहे, ढोर कोळी किती आहे? तर लक्षात घ्या, फक्त मी सोलापूर जिल्हा सांगतो. सोलापूर जिल्हा 1961 ला 0, 1971 ला 0 महादेव कोळी. हे कोण आहे? महादेव कोळी, डोंगर कोळी, 0-0. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं? 61 ला आणि 71 ला 0 कसं काय महादेव कोळी? कारण 1956 ला एरिया रेस्ट्रिक्शन कायदा होता. त्या कायद्यामध्ये असं म्हणलं होतं, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे आणि कुलाबा
ह्या 5 जिल्हे सोडले तर इतर ठिकाणी कुठेही महादेव कोळी राहत नाही, महादेव कोळ्यांचं अस्तित्व नाही, असं त्या मूर्खाने कायदा केला होता 1956चा ऍक्ट. आणि त्या कायद्यामुळं 1961ला 56ला केल्यामुळं 61च्या जनगणनेमध्ये महादेव कोळ्यांची नोंदी घेतले गेलेली नाही शासनाकडनं. त्यानंतर 71ला सुद्धा घेतले गेलेले नाही. परंतु 1976ला एरिया रिस्ट्रिक्शन उठवण्यात आला. 1976ला काय झालं लक्षात आलं, 1881 पासून 1941 पर्यंत महादेव कोळ्यांची नोंदी प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे यांच्यावरती आम्ही अन्याय करतोय हे शासनाच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी धानकन एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात सगळीकडेच आहेत ती लोक, आम्ही जे केलं तो मूर्खपणा केलो, आता सगळ्यांना सवलती तुम्ही द्या. मग नंतर आमदार खवळले, अरे म्हटलं आम्ही 20 वर्ष हे सगळं खाल्लोय, मग ह्यांना आता ह्याच्यात भागीदारी करायचं म्हटलं की आमचं कसं होणार. मग त्याने गोविंद घाऱ्याचा शस्त्र काढला, त्याला उठून बसवलं, त्याला म्हणले लिही तू, तुला अधिकारी आम्ही करतो, जेवढं तुला चुकीचं लिहिता येतं तेवढं लिही, ह्या लोकांना चुकीचं लिहून असं कर की ह्यांना कसं बाहेर टाकता येईल तेवढं बाहेर टाक. मग त्या गोविंद घारेने घेतलं 71चा सेन्सस रिपोर्ट आणि 71च्या सेन्सस रिपोर्ट मध्ये सांगितलं की ह्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये कुठेच महादेव कोळी नाही, फक्त नाशिक, नगर, अहमदनगर, पुणे आणि ठाणे आणि कोल्हापूरमध्ये महादेव कोळी आहेत, बाकी जिल्ह्यामध्ये नाही. म्हणून 24/4/85चं परिपत्र काढा आणि सगळ्या कलेक्टरना सांगा, प्रांतांना सांगा तुमच्या जिल्ह्यात महादेव कोळी नाही आणि ह्यांना तुम्ही काय करू नका, महादेव कोळींची दाखला देऊ नका. लक्षात आलं. 1976ला एरिया रिएक्शन उठल्यानंतर जे पोटदुखी चालू झाले, त्या पोटदुखीतनं जन्म घेतला घारे आणि त्यांनी लिहिलं 3 संदर्भ ग्रंथ आणि त्या 3 संदर्भ ग्रंथामध्ये त्यांनी 1971चा सेन्सस वापरला. बरोबर. आणि त्याच्यातनं ठरवलं त्याने ह्या ठिकाणी नाहीच आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वातावरण तयार झाला, आदिवासी संघटनेमध्ये वातावरण तयार झाला, अरे इकडे नाहीच आहे, इकडे नाहीच आहे. बरोबर. आणि सगळे बोगस 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 हा प्रचार तयार झाला. कोणीही याचा अभ्यास करायला तयार नाही, आपल्या तालुक्यातील आमदार बघायला तयार नाही, आपल्या कोर्ट बघायला तयार नाही, आपलं वकील सुद्धा बघत नाही. वकील म्हणतो अरे तुझी नोकरी वाचवायची ना, मी काय तर टेक्निकल मुद्दा काढतो ना, टेक्निकल मुद्द्याने तुझी नोकरी वाचव, तू ग बस, तू माझ्या कोणी नाही, मलाही माहित आहे, तुलाही माहित आहे, अख्ख्या जगाला माहित आहे, फक्त तुझे पोट भरायला पाहिजे एवढी मी व्यवस्था करतो, 1.5 लाख रुपये मला दे, असा म्हणून तो काहीतरी टेक्निकल मुद्दा काढतो आणि तुमची नोकरी वाचवतो. आणि आपण संध्याकाळी पार्ट्या करतो, माझी नोकरी वाचली, मी एसपीसी मध्ये कन्वर्ट झालो, माझी प्रोटेक्शन मिळाले, मला आनंद. अरे मित्रा, तू स्वतः महादेव कोळी असून तुझी जात सोडून दिलास, तुझी जात दान करून टाकलास फक्त तुझ्या 2-4 वर्षाच्या नोकरीमुळं. हे याचं कुठंतरी दुःख तुझ्या मनामध्ये असू दे. ओके. बघ काय होतंय बघ आता. हे बघ, एक तर तुम्ही 1881 पासून 1931 पर्यंत बघितला, 1931ला सोलापूर आणि अक्कलकोट जर पकडलं तर जवळपास 14,000 महादेव कोळी होते त्या काळी. त्या काळी मल्हार कोळी, ढोर कोळ्यांची नोंदी नव्हते. मी तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जे काही कोळी ट्राईब होते ते सगळे महादेव कोळी होते. मग त्या काळी 14,000 म्हटल्यानंतर आता कमीत कमी 40,000 तर असतील का नाही. 1931 आणि आता 2021 मध्ये आपण आलो, 90 वर्षामध्ये काहीतरी मुलं बाळ झालेत की नाही तुम्हाला, पॉप्युलेशन वाढलं की नाही. मग ती पॉप्युलेशन कमीत कमी 40,000 तर आहे ना. मग एवढी 40,000 लोकांना तुम्ही बोगस कसा ठरवायला लागलाय. ओके. तर 1961 आणि 71चा सेन्ससचा वापर विरोधकांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि मला माहित आहे हरदासला हेच दाखवलेलं आहे, 1971चा सेन्सस रिपोर्ट दाखवलेला आहे आणि त्याच्याकडनं रिपोर्ट तयार करून घेतलेला आहे, हेही मला माहित आहे. ओके. तर मित्रांनो, नंतर पडताळणी समिती सांगते 1981ला सोलापूर जिल्ह्यामध्ये 34,381 महादेव कोळी सापडले. हा,
1981 ला एकदम 34 कुठून आले? 71 तरी 0, 61 ला 0 होते. एकदम काय स्वयंभू गणपती सारखा उगवले का? एकदम का डोंगरात न पडले? कुठून हे सगळे उगवले? मित्रांनो, 61 आणि 71 ला तुम्ही प्रचंड अन्याय केलेला आमच्यावरती. तुम्ही हे 20 वर्ष नव्हे, 1950 पासूनच तुम्ही आमच्यावरती प्रचंड अन्याय केलेला आहे. याचे नुकसान भरपाई तुमच्याकडनं घ्यायचं आहे. आमची लोक हळूहळू तयार व्हायला लागलेले आहेत. थांबा तुम्ही थोडा दिवस. ओके. तर 1981 ला 34,381 महादेव कोळी सोलापुरात राहतात असं कोण म्हणतंय? पडताळणी समिती. आणि तुम्ही गेले की काय म्हणतोय? तुम्ही बोगस आहे. आणि शासनाला आकडेवारी दाखवताना काय म्हणतंय? 34,000 एवढी आहे. त्यानंतर 1991 ला किती आहेत? 33,000. काय थोडाफार पुढं मागे झालेल्या आकड्यावरी ते काय होत राहत. प्रत्येक माणसाला पकडून आपण काय हे करू शकत नाही. सेन्सस मध्ये गोळ होऊ शकतंय. सगळी माणसं जागेला सापडतात असं नाही. कोण शेतात गेलेलं असतंय, कोण डोंगरात गेलेलं असतंय, कोण मेलेलं असतो, कोण आणि काय झालेलं असतंय, मायग्रेट झालं असतं. त्यामुळे आकडे थोडेफार पुढे मागे होत असतात, त्याला महत्व नाहीये. काही लोकांची कोळीच नोंदी झालेली असतात, काही लोक मल्हार कोळीमध्ये गेलेले असतात, काही पण होऊ शकतंय. पण एक का अशाना माणूस आहे ह्याला महत्व. बरोबर. मग 1991 ला एवढी लोक आहेत. 2001 ला 48,000 आहेत. 2011 ला 51,000 आहेत. ही आकडेवारी आता बरोबर आहे. 1931 ला जर 14,000 असतील तर 2011 ला 50,000 असायलाच पाहिजे. हे नैसर्गिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, तर नैसर्गिक ग्रोथ प्रमाणे ही आकडेवारी एकदम ऍक्युरेट आहे. मग ह्याच्या सहित तुम्ही कोर्टाला सांगा, कोर्ट हे बघा 1931 ला महादेव कोळी हे 14,000 होते आणि त्याच पद्धतीने आता 51,000 आहे. आणि पडताळणी समितीने मात्र फक्त 10-12 लोकांना व्हॅलिडिटी दिलेलं आहे, बाकीच्यांना भोगस असं म्हणलेलं आहे. त्यामुळं ह्या लोकांच्याकडनं तुम्ही काय करा? दंड वसूल करा, आमची नुकसान भरपाई द्या, आमची नोकरी परत द्या, असं एक याचिका दाखल करा. वकील आपले आहेत, डॉक्युमेंट आपण त्यांना देऊ, जास्त खर्च येत नाही. सगळे एकदा मिळालं, तुम्ही एकत्र आला, एक तुम्ही जनहित याचिका करा. आम्ही ओरिजिनल महादेव कोळी असून आमचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे जेवढी लोकांचं नुकसान झालं तेवढे पहिल्यापासून हे करा. त्याच्यानंतर तुम्ही अधिसंख्यापदवाले, SBC वाले पुन्हा एक याचिका दाखल करा. तुम्ही सांगा हे सगळे डॉक्युमेंट हेच दाखवतात की आम्ही महादेव कोळी आहे. आम्ही महादेव कोळी असताना सुद्धा शासनाने जबरदस्तीने आम्हाला SBC घ्यायला लावलेला आहे, आमच्याकडनं जबरदस्तीने लिहून घेतलेला आहे. त्यामुळं आमचं SBC रद्द करा, आम्हाला महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट द्या. आमचं अधिसंख्यापद रद्द करा, आम्हाला महादेव कोळी सर्टिफिकेट द्या. आमचं पूर्वग्रह दूषित विचारणे पडताळणी समित्या बोगस ठरवलेलं आहे, अवैध केलेलं आहे, आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करा. असं वेगवेगळे इंटरव्हेन करायला पाहिजे. वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून इंटरव्हेन करा. 5 ते 6 इंटरव्हेन तुम्ही वेगवेगळ्या अँगलने करा. आणि दुसरं इंटरव्हेन ह्याच्यावर टाकायचं कोणी, की बाबा ह्या सगळ्या जुना पुरावे बघितलेले असताना 1881 ते 41 पर्यंत, तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये, फॉर एक्झाम्पल सोलापूर जिल्ह्यामध्ये हे फक्त महादेव कोळी राहतात असे सिद्ध होतोय. आणि काही प्रमाणामध्ये मल्हार कोळी आणि ढोर कोळी आहेत, आणि हे सगळे ST मध्ये येतात. परंतु ह्या लोकांनी शासनाला फसवून, काय सॉफ्ट शब्द वापरा तुम्ही, ही लोक शासनाला फसवून SBC चे फायदे घेत आहेत, गैरफायदे घेत आहेत SBC चे. आणि म्हणून ह्यांचे सगळे SBC चे दाखले रद्द करण्यात यावे आणि त्यांना त्यांच्या ST चे दाखले देण्यात यावे. दुसऱ्याने एखादा इंटरव्ह्यू दाखल करा. हे सत्यच आहे, तुम्ही महादेव कोळी आहे आणि हेही सत्य तुम्ही SBC घेतलेलं आहे. त्यामुळे कोर्ट म्हणेल, कोर्टाला काही SBC काय आहे, ST काय, त्याला काही महत्व वाटत नाही. जितकं STचं महत्व आपल्याला वाटतं त्याला काही महत्व वाटत नाही. फक्त शब्दांचा खेळ आहे कोर्टासमोर. मग म्हणतो हो होय, तुमचे सगळे डॉक्युमेंट काय आहेत, तुम्ही महादेव कोळी आहे. आणि महादेव कोळी कुठल्या लिस्टमध्ये? STच्या लिस्टमध्ये. आणि तुम्ही कुठला डॉक्युमेंट घेतला? तुम्ही SBC घेतला. अरे तुम्ही यू आर द कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड. तुम्ही कायद्याशी
गद्दारी केलेला आहे. तुम्ही एसटीत असताना SBC घेतलेलं आहे, तुम्ही गद्दारी केलेलं आहे. तुम्ही हे रद्द करा आणि एसटीची दाखला द्या. डायरेक्शन मिळेल कोर्टाला, कोर्टाकडनं डायरेक्शन मिळेल शासनाला, यांची सगळी रद्द करा आणि त्यांना एसटीचे दाखले द्या. विषय संपला. एवढं सोपं आहे. अधिसंख्य पद वाले आणि ह्या सगळे लोक हे करू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तर इथं काय करायचं बघा, की तुम्ही महादेव कोळी असल्याबद्दल हे जे डाटा आहे त्या डाटाचा वापर करून आज तुम्ही प्रांताकडनं पडताळणी समिती प्रांताकडनं तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. पडताळणी समितीकडनं तुम्ही काय करू शकता, व्हॅलिडिटी घेऊ शकता, कोर्टाकडनं जजमेंट घेऊ शकता. इन ऍडिशन त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करू शकता, तुमचं SBC रद्द करून ST मध्ये तुम्हाला येतो. तुमचं अधिसंख्य पद रद्द करून तुम्ही परमनंट जॉब मध्ये येऊ शकता. ओके. आणि तुमचं झालेलं सगळं नुकसान, तुम्हाला नोकरीतनं काढून टाकलेले, तुम्ही पुन्हा नोकरीत येऊ शकता आणि तुमचे बुडलेलं सगळं पगार तुम्ही वसूल करू शकता. हे सगळं तुम्हाला करता येतं. फक्त शांत डोक्याने विचार करा. एक चांगलं वकील माझ्याकडे घेऊन या, मी त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगतो, किंवा त्या वकिलाला हे व्हिडिओज त्यांना दाखवा, त्यांच्या लक्षात येईल. कारण आपल्या डोक्यात वेगळे विचार भरलेले आहे, आपलं ते लक्षात सहजासहजी येणार नाही हे काय चाललं. हे व्हिडिओ ऐकून सुद्धा एखादा माणूस म्हणणार आहे तो काय सांगतोय, आपण कुठं डोंगरात राहतो, आपण कुठं आदिवासी आहे, असं म्हणणारे अजून भरपूर लोक आहेत. त्यांच्या नादी पहिल्यांदा लागू नका, मगच तुम्ही जिंकता. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. तर मित्रांनो, मग ही पॉप्युलेशन ही लोक दाखवतात 34,000, 51,000. फॉर एक्झाम्पल सोलापूरमध्ये आजच्या घटकेला 2011च्या सेन्सस प्रमाणे 51,000 महादेव कोळी राहतात म्हणून पडताळणी समिती दाखवत आहे. ओके, पण देताना व्हॅलिडिटी किती दिलेले आहे? फक्त मला वाटतं एक 20-25 लोकांना सोलापूरमध्ये व्हॅलिडिटी असतील. जे भांडले त्यांना दिलेलं आहे, जे मुद्दे व्यवस्थितपणे मांडले त्यांना दिलेलं आहे, भले त्यांची कोळी नोंदी असो, महादेव कोळी असो, बरोबर, ते दिलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, ह्या पॉप्युलेशनचं तुम्हाला खरं म्हणजे कायद्याने सोलापूरमध्ये 51,000 महादेव कोळ्यांना सर्टिफिकेट द्यायलाच पाहिजे. त्यांनी का द्यायला पाहिजे? तर ही जी महादेव कोळ्यांची जी पॉप्युलेशन आहे ST मध्ये, तर ST मधली ही 51,000 पॉप्युलेशन ती वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो. महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, माना, हलबा, बरोबर, मन्नेरवालो, तडवी, भिल्ल, गोवारी, ह्या सगळ्या जी काही जमाती आहेत, ठाकूर वगैरे, ह्या सगळ्या जमातींची पॉप्युलेशन जे आहे ना, हे पॉप्युलेशन वापरलं जातं कशासाठी? रिझर्वेशन पॉलिसी ठरवण्यासाठी. भारतामध्ये जे काही 7.5% ST ला दिला जातो, तर ही आकडेवारी कशाची आहे? भारताची आकडेवारी येते. भारतामध्ये ST हे केंद्र शासनाचं रिझर्वेशन आहे, SC केंद्र शासनाचं आहे, OBC केंद्र शासनाचं रिझर्वेशन आहे. त्यामुळं टोटल भारतामध्ये ST ची लोक किती आहेत त्याच्यावरनं केंद्र शासन ठरवतं किती टक्के ह्यांना रिझर्वेशन द्यायचं. आता ST साठी केंद्र शासनाने 7.5% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. याचा अर्थ टोटल भारतामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, टोटल भारतामध्ये ऑन अँड ऍव्हरेज ST ची लोक किती आहेत? 7.5% आहेत. म्हणून त्यांनी 7.5% रिझर्वेशन ठेवलेला आहे. म्हणजे पॉप्युलेशनचा वापर रिझर्वेशन पॉलिसी पर्सेंटेज ठरवण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कशासाठी वापरला जातो? तर महाराष्ट्रामध्ये वापरलं जातं आदिवासी विकास निधी आणण्यासाठी. केंद्राकडनं जे आदिवासी विकास निधी आणला जातो, तर ती विकास निधी किती टक्के आहे? आजच्या घटकेला 9% आहे, 9.35% ऍक्च्युअली. मग 9.35 किंवा 15% जे आहे, तर हे कशावरनं ठरतं? तर एकूण महाराष्ट्रामध्ये आदिवासी लोकसंख्या किती आहे. मग एकूण महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठं? सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मिळून
महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, मन्यवर्लो, हलवा, कोष्टी, अमुक तमुक हे सगळे मिळून किती पॉप्युलेशन होतोय, त्याच्यावरनं केंद्र शासन महाराष्ट्र सरकारला आदिवासींचा विकास करा म्हणून ते निधी देतात. आणि ते विकास कुठले होतात हे सगळं गायकवाड समितीने सांगितलेलं आहे. या पैशाचा विकास होतो कोणाचा हा गायकवाड समितीने सांगितलं, तो भाग वेगळा आहे. पण केंद्राकडनं 9.15% का मिळतो, तर इतकी लोक आहेत तिथं म्हणून. ओके. त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभेचे जे काही मतदारसंघ आहेत, तर त्या मतदारसंघ किती द्यायचं, आमदारकी किती, खासदारकी किती, हे कशावरून ठरवलं जातं की त्या राज्यामध्ये किती पॉप्युलेशन आहे त्याच्यावरनं. महाराष्ट्रामध्ये किती पॉप्युलेशन आहे आदिवासींचं, 9.15% आहे, म्हणजे ऑन एन एव्हरेज 9% आहे. तर 9% आमदार आणि 9% खासदार हे दिले जातात. म्हणून 288 पैकी 48 म्हणजे 9% झाले. 288 पैकी 48 आमदार म्हणजे 9% आमदार झाले. 48 खासदार पैकी 4 खासदार म्हणजे 9% खासदार झाले. 4 खासदार का मिळाले, 25 आमदार का मिळाले, तर हे महाराष्ट्रामध्ये आदिवासींची संख्या 9% आहे. मग लक्षात घ्या, जर ह्या विस्तार क्षेत्रामध्ये जर भोगस आदिवासी जर असतील, हे आदिवासीच नसतील, तर विस्तारित क्षेत्रामध्ये एकूण मित्रांनो 5% आदिवासी आहेत असं शासनाचा आकडेवर आहे. मी मागच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 5% आदिवासी विस्तार क्षेत्रात आहेत OTSP मध्ये, आणि 4% आदिवासी TSP मध्ये आहेत. जसं सोलापूरमध्ये 51,000 आहे, तसं प्रत्येक जिल्ह्याचा जर काउंट केला तर 5% आपण आहोत, 4% ते आहेत, असं 9% आहे. म्हणून 9% आमदार मिळतात, 9% खासदार मिळतात, 9% विकास निधी मिळतो. याचा कोणीच विचार करत नाही. अरे तुम्ही कोर्टामध्ये हे डाटा ठेवा ना, डाटा ठेवा. का कसं डाटा ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. आता माहितीच्या अधिकाराखाली काय मिळवायचं मी दीड वर्षापूर्वी सांगितलं होतं. माहितीच्या अधिकाराखाली एक मिळवा. उदाहरणार्थ असं, सोलापूरमध्ये तुमच्या आकडेवारीनुसार एकूण महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळींची संख्यावर किती आहे, किंवा आदिवासींची संख्या कितीवर आहे, किती टक्के आहे. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी यांना किती लोकांना व्हॅलिडिटी दिलं गेलेलं आहे, तर ती आकडेवारी सांगतील 54,000 महादेव कोळी आहेत. उदाहरणार्थ ढोर कोळी, टोकर कोळी सोडून द्या, 54,000 महादेव कोळी आहेत आकडेवारी देतील. आणि व्हॅलिडिटी किती दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये म्हणतील 10 किंवा 20 लोकांना आम्ही दिलेलं आहे. मग हे कोर्टात ठेवा, आणि कोर्टाला सांगा, महोदय हे बघा की महादेव कोळींची संख्या आहे एवढी 54,000, आणि अर्ज केले होते एकूण 1980 पासून अर्ज केले होते 25,000 लोकांनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त वैधता किती लोकांना दिलं, 20 लोकांना दिलेलं, आणि पॉप्युलेशन किती 54,000, व्हॅलिडिटी किती 10 लोकांना, 20 लोकांना. त्यामुळं या लोकांनी एवढ्या लोकांचं नुकसान केलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही डाटा त्या जिल्ह्याचं कलेक्ट करा माहितीच्या अधिकाराखाली, आणि हे कोर्टामध्ये सबमिट करा. एक केस सुद्धा राहणार नाही त्या पडताळणी समित्यांच्या सदस्यांच्या डोक्यावरती. लक्षात आलं, हजामती केलं जाईल. एवढी आकडेवारी तुम्ही स्वतः दाखवता 54,000, आणि देताना म्हणता 20 लोकांना देताय, आणि 25,000 लोकांना तुम्ही भोगस आहे म्हणून सांगताय. आणि ही आकडेवारी तुम्ही विकास निधी आणायला वापरता, आमदारकी आणायला वापरता, खासदारकी आणायला वापरता. त्यामुळे मित्रांनो, हजामती केल्याशिवाय ती लोक राहत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, ह्याचं तुम्ही काम करा. त्यानंतर बघा, हे जे महादेव कोळी आहेत, कोळी महादेव, हे कुठल्या जिल्ह्याचे आहेत, हे 1971चा म्हटल्यानंतर हे कुठल्या जिल्ह्याचे आहेत, हे आदिवासी भागातले आहेत. तर आदिवासी भागातली कोळी त्यांची मदर टंग म्हणजे मातृभाषा काय बोलतात, तर मदर टंग काही लोक गुजराती बोलतात, काही लोक हिंदी बोलतात, काही लोक कन्नड बोलतात. 53 लोक कन्नड बोलतात. कुठं, अहमदनगर, पुणे, नाशिक,
बरोबर. त्याच्यानंतर ठाणे, हितली आदिवासी, ओरिजिनल आदिवासी ज्याला मेडिया म्हणतं, तर ती लोक कन्नड बोलतात. बरं मला सांगा, त्या ठाण्याचं, त्या पुण्याचं, त्या नाशिकचं कन्नडचं काय संबंध आहे? ती काय कर्नाटकच्या बॉर्डरवर आहेत? त्यांचा जिल्हा काय बॉर्डरवर आहे? नाही. मग ही लोक कन्नड कसे बोलतात? त्यानंतर बघा, तेलुगू बोलतात ही लोक. मराठी तर बोलतात कारण महाराष्ट्रात आहे, तो काही विषय नाही, आम्ही पण बोलतो, तुम्ही पण बोलता. पण तेलुगू बोलतात 114 लोक. तेलुगू पण बोलताय, कन्नड पण बोलताय. मग काय ह्याच्या मागचं संशोधन काय आहे? ह्याच्या मागचं संशोधन, ही लोक काय आहे की 14व्या शतकामध्ये निजामच्या प्रांतातून, निजामचं प्रांत म्हणजे त्यावेळी कुठलं होतं? त्या काळी सगळं हैदराबाद होता. त्या काळी कर्नाटक मधलं गुलबर्गा, हुबळी, रायचूर हे सगळं त्या हैदराबाद स्टेटमध्ये होते. तिकडनं ही लोक मायग्रेट झालेले, लक्षात ठेवा. आणि 14व्या शतकामध्ये मायग्रेट होऊन सुद्धा त्याच्यातली काही लोक अजून सुद्धा कन्नड शब्द वापरतात. कूस, कूस हे कन्नड शब्द आहे. मराठीत कूस म्हणजे काही माहित नाही. अजून सुद्धा ती लोक म्हणतात, अरे कूस पडेल बघ, उचल त्याला. मग कूस पडेल तुला कसं रे माहित झालं? कारण त्याचा आजोबा बोलत होता, त्याचा पणजोबा बोलत होता. मग आजोबा पणजोबा कसं काय बोलत होते? कारण ते मायग्रेट झाले होते गुलबर्ग्यातनं, ते मायग्रेट झाले होते हुबळीतनं, ते मायग्रेट झाले होते कुठनं? निजामच्या प्रांतातून. मग तेलुगू कसं बोलतात? कारण हैदराबाद म्हणजे तेलुगू लोकांचं आहे. मग तिकडून ते मायग्रेट झाले असल्यामुळे अजून तेलुगू शब्द त्यांच्यामध्ये आहेत. म्हणून लक्षात, हे प्रूफ आहे. ही लोक मायग्रेट झाले, त्याचे प्रूफ्स आहेत मायग्रेशनचे. त्यामुळं आपल्याकडनंच ती लोक गेलेली, लक्षात ठेवा. गुलबर्ग आणि अक्कलकोट काय आहे? गुलबर्ग आणि अक्कलकोट बॉर्डर एकच आहे. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, ती लोक आपल्यातनच गेलेले, आपलंच रक्त आहे. म्हणून ते एकच कॉलम मध्ये दाखवलं गेलेलं आहे. आणि मी ऍफिनिटी बद्दल एका व्हिडिओमध्ये सांगितलेले, ते तुम्ही लक्षात ठेवा. फक्त ती कन्नड बोलतात, तेलुगू बोलतात, ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की ते आपले भागातली लोक आहेत. भले आजची पिढी ते विसरलं असतील, पण बरेचसे शब्द अजून सुद्धा ते वापरतात. ओके. त्याच्यानंतर अजून कुठं महादेव कोळेंची नोंद आहे? बघा, केंद्र शासनाचा हा पत्र आहे की केंद्र शासनाने लिहून दिलेलं आहे, माहितीच्या अधिकाराखाली आरटीआय ऍक्ट 2005च्या अंडर खाली काय लिहून दिलं? कोळी महादेव इज अ शेड्यूल्ड ट्राइब इन एंटायर महाराष्ट्र सिन्स फर्स्ट प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑफ 1950. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव हे काय आहे? कशामध्ये आहे? शेड्यूल्ड ट्राइब मध्ये आहे. विषय संपला. हे 2016चं पत्र आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात म्हणलेलं आहे. हे कुणी दिलं हे सगळं? की रजिस्ट्रार जनरल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आउटरोड नंबरवर टाकून दिलेलं आहे. म्हणजे ऑथेंटिक पत्र आहे. हे कुठंतरी गेलाय आणि क्लार्ककडनं लिहून आणलंय का कागदावरती, असं काय आहे का? नाही. कुठल्या तर संस्थेचं आहे का? नाही. हे कुणाचं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सगळ्यांना लागू पडतं की नाही? कमिटीना लागू पडतो की नाही? तिकडल्या आदिवासी भागातल्या जे काही संघटना आहे, जे बोगस बोगस म्हणतात त्यांना, ठीक आहे जरा अशिक्षित असतील, पण कोणाकडनं तरी जर वाचून घेतलं तर त्यांना कळेल की नाही ह्याचा अर्थ मराठीमध्ये? बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी आहेत. मग जरासा अर्थ समजून घेतलं कुठल्या तरी एका शाण्याच्या, ज्याला इंग्लिश येतं बऱ्यापैकी, त्याला वाचून घेऊन, तर ते सांगू शकतील ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहे बाबा. तसं तुम्हाला बोगस म्हणता येत नाही कोणालाही. उद्या जर ते समजा ते कोर्टात गेले तर तुमचं काही खरं नाही, हो की नाही? असं तर समजून सांगेल ना एखादा शाणा माणूस. ओके. तर ही पत्र वाचा ना सगळ्यांनी. त्यानंतर अजून एक काय म्हटलं? डोंगर कोळी अँड कोळी मल्हार आर आल्सो शेड्यूल्ड ट्राइब इन होल महाराष्ट्र सिन्स 1976. 1976 पासून कोळी मल्हार आणि डोंगर कोळी, ऍक्च्युअली 1976 पासून नाही येते, थोडस गपलत झालं. 1956 पासूनच ते कोळी मल्हार आलेले आहेत. 1956 पासूनच कोळी मल्हार एसटी मध्ये आलेले आहेत.
हे 1962च्या सेन्सस रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. मल्हार कोळींचे जेव्हा येईल तेव्हा वाचून दाखवतो. इथे 1976च्या जागी 56 यायला पाहिजे होता. तर 56 पासून मल्हार कोळी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्र हे लक्षात ठेवा. आणि घारे काय म्हणतो, मल्हार कोळी फक्त कुठं आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मल्हार. बघू आपण मल्हार कोळ्यांचा जेव्हा विषय निघेल त्यावेळी मी बोलेन त्या विषयावरती. ओके, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे. महादेव कोळी सगळीकडेच आहेत, मल्हार कोळी सगळीकडेच आहे. मग घाबरतंय कुणाला, भोगस कुणाला समजताय, ओके, ऐकून कुणाचं घेताय. त्याच्यानंतर मी एक उदाहरण म्हणून सोलापूर जिल्ह्याचा आपण एकंदरीत इतिहास काढायचा झाला, काय काय झालं सोलापूर जिल्ह्याचा आतापर्यंत. 1881 ला मित्रांनो सोलापूर जिल्हा, फक्त सोलापूर मी घेतलं, 7530 कोळी ट्राईब होते. कोळी ट्राईब म्हणजेच महादेव कोळी होते, लक्षात ठेवा. 84 ला 7000 होते, 91 ला 9000 होते, 1901 ला 10000 होते, 1911 ला 10000 होते, 1921 ला 11000 होते, 1931 ला 11397 होते. कोण होते हे? कोळी ट्राईब. कास्ट आहे का हे? नाही, ट्राईब आहे. ट्राईब म्हणजे महादेव कोळी. मी तुम्हाला सांगितलं मल्हार कोळी ढोर कोळी 0 आकडे होते 31 ला, त्यामुळे 31 पूर्वी जे होते ना ते सगळी महादेव कोळीच होते. हा एकच डाटा तुम्हाला दाखवतोय. ओके, तर हे महादेव कोळ्यांची आकडा 12,000च्या जवळपास 1931 ला होता. आणि जर तुम्ही अक्कलकोटचा ह्याच्यामध्ये बेरीज केला, काय आता सध्या अक्कलकोटचं जर समजा बेरीज केला तर त्यावेळी 3000, 1931 ला अक्कलकोटमध्ये 3297 होते, 96 होते. म्हणजे हे 3000 धरा आणि हे 12,000 धरा, म्हणजे जवळपास किती झाले? 15,000. मी मगाशी 14,000 म्हणलो, पण 15,000 महादेव कोळी 1931 ला सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत होते. आणि आज आपण बॉन्ड पेपरवरती 2-2 वेळा लिहून देतो, मी महादेव कोळीचं नाही, मी इथून पुढं कधीच महादेव कोळीची सवलत घेणार नाही, मला आता माफ करा, मला SBC सर्टिफिकेट द्या, माझी नोकरी वाचेल, माझं कुटुंब जगेल, असं आपण लिहून देतो. आणि लिहून देतो. सर्वसामान्य माणूस सगळं अज्ञान आहे, लक्षात ठेवा, त्यांच्याशी कधीच तुम्ही दोष देऊ शकत नाही. पण जे काय थोडेफार कुठंतरी वाचतात आणि त्यांना जे काय कळतं ना, त्या लोकांनी माझ्या समोर लिहून दिलेलं मी बघितलेलं आहे. एका हॉलमध्ये सगळ्यांना बसवून त्यांच्याकडनं लिहून घेतलेलं आहे, हे मी बघितलेलं आहे. किती दुर्दैव आहे. आणि वर म्हणायचं की बाबा आपण अभ्यासक आहोत आणि लोकांची दिशाभूल करायची आणि सगळ्यांना बोगस ठरवून मोकळा व्हायचे. लक्षात घ्या, 1931 ला जर सोलापूरमध्ये, हा हे बघा, हे बघा, थांबा 14,000 कोळी ट्राईब झाले, बरोबर, 15,000 झाले. अक्कलकोट धरा, हे बघा, अक्कलकोट 3,000. ओके, त्याच्यानंतर इथं हे 11,000, म्हणजे हे जवळपास काय झाले, 11,000 म्हणजे 12,000 धरा, जवळपास 15,000 कोळी ट्राईब झाले. आणि ज्यांची महादेव कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत, अपवादाने का अशाने ना कोळी महादेव म्हणून नोंद झालेले, ते किती आहेत? ती 2,000 आहेत, 2,500 इथं सोलापूरमध्ये. आणि इकडं अक्कलकोटमध्ये किती आहेत? 216 आहेत कोळी महादेव म्हणून नोंद झालेले, 216. म्हणजे ते 2,500 आणि हे 216, म्हणजे 3,000 धरा राऊंड फिगर. हे 3,000 आणि हे 15,000, म्हणजे 18,000 संख्या येते. कोळी महादेव नोंद झालेली ती वेगळेच आणि फक्त कोळी म्हणून नोंद झालेली ती वेगळेच. असं जर अक्कलकोट आणि सोलापूर असं आपण जर एकत्र केलो तर 18,000 महादेव कोळी 1931 ला सोलापुरात राहत होते. मग 18,000चा आपण जर मल्टिप्लाय केलो 2021 मध्ये आज आपण आहोत, तर 2021 मध्ये 50,000 तर होतात की नाही. आणि मग आज जे शासन दाखवलं 54,000, तर ते 54,000 म्हणजे अख्खं महादेव कोळींच्या आकड्यावर हे लक्षात ठेवा. हे तुम्ही असे डाटा दाखवू शकता कोर्टाला. 18,000 आकडे त्या काळी असताना आज हे 54,000 50,000 तरी असणारच आहे, पण व्हॅलिडिटी खूप कमी लोकांना मिळालेलं आहे. अजून एक बघा, हे मी वाचून दाखवत नाही, तुमचे तुम्ही बघा. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय झालं बघा,
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोळी ढोर म्हणून हे बघा, कोळी ढोर म्हणून कधीपासून नोंदी आहेत माहिती आहे का? 1961 पासून नोंदी आहेत कोळी ढोरचे. आणि ते पण मी सांगतो 1961 ला का नोंदी झाले ते. कारण 1961 ला महादेव कोळ्यांची नोंदी घ्यायचे बंद झाले. आणि बंद झाल्यामुळं काही लोकांनी काय केलं, सवलती मिळतात म्हणून ढोर कोळ्यांची नोंदी केलेल्या. आणि जे लोक जातीवरती अभिमान ठेवून चिकटून राहिले, आपण सवलतीसाठी कशासाठी आपण ढोर कोळी लिहायचं, आम्ही महादेव कोळे तर महादेव कोळे, नाही सवलती नाही तर नाही सवलत, आपण कुठं शिकलेलं आहे. त्यावेळी कोण शिकलं पण नव्हते. आणि अशा लोकांनी मात्र ढोर कोळ्या नोंदी केलेल्या नाही. म्हणून 61लाच डायरेक्ट ढोर कोळे आले कुठून? त्याच्या आधी कुठंच ढोर कोळ्यांची नोंदी नाही. तर हे महादेव कोळ्यापैकीच काही लोकांनी ढोर कोळी अशी नोंद केलं असण्याची शक्यता आहे. कारण ह्याच्या आधी ढोर कोळ्यांची कुठंच नोंदी नाही, डायरेक्ट ते 61ला आलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, कुठं मल्हार कोळी. तर मल्हार कोळी सुद्धा मल्हार कोळी कुठून सुरुवात झाली बघा. मल्हार कोळी 61ला पण नव्हते, 71ला पण नव्हते, आणि त्याच्या आधी कुठंच नव्हते. 1881 पासून 71 पर्यंत कुठंही मल्हार कोळी नाही. आले कुठं? 1981 ला आले. मग 1981 ला ही लोक 337 लोक आले. मग हे कुठून आले? तर हे खरं आहे. तर आपण बघितलं, हैदराबादमधून जे आले त्याच्यामध्ये मॅक्झिमम महादेव कोळी होते आणि थोडे प्रमाणामध्ये मल्हार कोळी होते. परंतु मल्हार कोळी आणि महादेव कोळी यांच्यामध्ये पूर्वी भेद नव्हता. ते सगळे एकच वागायचे, एकत्र राहायचे, असा काही भेद नव्हता त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्यामध्ये इंटर मॅरेज व्हायचे. मी वाचून दाखवलं, जिल्हा गॅजेटर 1884चं वाचा. मल्हार कोळी आणि महादेव कोळीमध्ये देवाणघेवाण व्हायचं, इंटर मॅरेज व्हायचं. त्यामुळं त्या लोकांना माहित नव्हतं की आम्ही महादेव कोळी का मल्हार कोळी आहे. म्हणून ही जे मल्हार कोळी थोड्याफार होते, त्यांनी सुद्धा पूर्वीपासून महादेव कोळीच लावत होते. बरोबर. पण नंतर मात्र त्या लोकांच्या हळूहळू जसा सुशिक्षितपणा वाढला की बाबा नाही, आम्ही महादेव कोळीमध्ये मोडत नाही, आम्ही मल्हार कोळी आहोत, असं जे काही वाटलं, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये लोक होते, ते जास्त नव्हते, हजारोंच्या संख्येत नव्हते. तर त्याच्यातले काही लोकांनी काय केलं, सुरुवात की मल्हार कोळी लिहायची सुरुवात केली. म्हणून 1981 पासून मल्हार कोळ्यांचे थोडेफार नोंदी दिसायला लागले. पण याही लोकांची नोंदी पूर्वी महादेव कोळी म्हणूनच होत होते. आणि तो काही गैर नव्हता, ते बरोबरच होतं. कारण महादेव कोळी आणि मल्हार कोळीमध्ये फरकच नव्हता. नंतर शासनाने ते फरक केलेला आहे, त्याकडे काही फरक नव्हता. ओके. पण जे काही थोडेफार बोटावर मोजणे इतकी लोक होते, त्या लोकांनी सुद्धा महादेव कोळी लिहित होते. नंतर मात्र जसं जसं त्यांचे लक्षात यायला लागलं की आपण मल्हार कोळीचे आहोत, तर त्यांनी हळूहळू बाजू व्हायला लागले. हा इथं लक्षात घ्या. म्हणून मी काय म्हणतो बघा, मला हे काय सांगायचं आहे, 1961 ला ढोर कोळीची पहिला नोंदी आहे. त्यानंतर 1981 ला मल्हार कोळीची पहिली नोंदी आहे. म्हणजे याचा अर्थ 1951 पर्यंत जेवढी काही कोळी आहेत ना, ती सगळे महादेव कोळी आहेत. समजतं का बघा मी काय म्हणतो? 1891 पासून 1951 पर्यंत, 51 नव्हे, मी म्हणतो 71 पर्यंत, 1881 पासून 1971 पर्यंत, सॉरी 51 पर्यंत जेवढी काही कोळी होते ते सगळीच महादेव कोळी होते. आणि 61 आणि 71ला जे काही ढोर कोळी दिसतात ते महादेव कोळी मधलीच काही लोकांनी काय केलं, सवलतीसाठी म्हणून ढोर कोळी लिहिलं असण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या आधी त्यांची कुठेही नोंदी नाही. आणि मल्हार कोळींची नोंदी नंतर का व्हायला लागले 200-300 असे? कारण त्यांचे असं लक्षात यायला लागलं की अरे आपण वेगळं आहे ना, आपण ढोर कोळी आहे ना, आपण मल्हार कोळी आहे, आपण महादेव कोळी आहे, असं काही लोकांच्या लक्षात आलं अभ्यासकांच्या. त्यांनी मग मल्हार कोळी असं लिहायला लागले. पण कोणी का अशाना या ठिकाणी कोण नाही सोलापूरमध्ये? सोनकोळी नाही. इथं बघा शेवटचा कॉलम बघा, सोनकोळी नाही. त्याच्यानंतर कुठला कोळी नाही?
गुजरात कोळी नाही, कोळी गुजरात नाही, कोळी सिंध नाही, खानदेश कोळी नाही. सोनकोळी नाही म्हणजे मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी हे अजिबात ह्याचं इथं नाहीये सोलापूरमध्ये, कुठेही नाही. 1881 पासून 2011 पर्यंत कोणीही दाखवावा आणि काय पाहिजे ते तुम्ही घेऊन जावा. मग सोनकोळींचा ग्रुप जर इथं नसेल तर मित्रांनो इथं ओबीसी मधले कोळी सोलापूरात येतात कुठून? एक तर तुम्ही रिसर्च ऑफिसर नाही, नाहीतर तुम्ही झोपलेला सोंग करता. एवढंच सिद्ध होतं त्याच्यामध्ये. कारण हे सोनकोळी ग्रुप सोलापूरमध्ये नाही, हे सगळं डाटा जर सांगत असेल तर इथं ओबीसी मधली कोळी नाही आहे. तुम्ही कुठेही दाखवा, सूर्यवंशी कोळी, खानदेश कोळी, वैती कोळी, आगरी कोळी, खारवा, खारवी, सोलापूरच्या कुठल्याही व्यक्तीच्या किंवा सार्वजनिक डॉक्युमेंटमध्ये कोणीही दाखवा, पडताळणी समिती असू दे किंवा आणि कोणी असू दे, विरोधक असू दे, कोणी दाखवा. तुम्ही जर दाखवत नसाल तर माफी मागा ह्या लोकांची, तुम्ही बोगस म्हटला, ह्याची जाहीर माफी मागा. टीव्ही मधून, पेपर मधून यांची माफी मागा. नसेल तर तुमचे सगळे रेकॉर्ड्स ह्यांच्याकडे तयार आहेत. तुम्ही जे टीव्ही मध्ये बोललेले आहे, तुम्ही जे युट्यूबवर बोललेले आहे, हे सगळं रेकॉर्डिंग आहे. तर आज ना उद्या ते सगळं होणार आहे. ओके. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सोनकोळी नसल्यामुळं तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही कोळी असा, महादेव कोळी असा, तुम्ही एसटी मध्येच आहे. ओके. तर या पद्धतीने हा अक्कलकोटचा डाटा मी त्याच पद्धतीने अक्कलकोटचा पण डाटा दाखवला. अक्कलकोटमध्ये सुद्धा सोनकोळी वगैरे कुठेही नाही आहे. अक्कलकोटमध्ये ढोर कोळी तर कुठेही नाही, मल्हार कोळी सुद्धा कुठेही नाही आहे. अक्कलकोटमध्ये फक्त कोळी महादेव होते आणि हे जे काय होते ते सगळी कोळी महादेवच होते. त्यामुळे अक्कलकोटवाले तुम्ही एक इंटरव्ह्यू याचिका दाखल करा. ह्या स्वतंत्र इंटरव्ह्यू याचिका दाखल करा. तुम्ही पटकन काय होता, जसं पुण्यामधले जे काही वेगवेगळे आदिवासी तालुके आहेत, जुन्नर, आंबेगाव वगैरे, त्या पद्धतीने अक्कलकोट सुद्धा एक आदिवासी तालुका आहे. भले यांची कोळी नोंदी असल्या तर हे सगळे महादेव कोळी आहेत, असं एक कोर्टाकडनं आपण डायरेक्शन घेऊ शकतो. आणि अक्कलकोटचा माणूस म्हटलं की लगेच व्हॅलिडिटी द्यायलाच पाहिजे असा आपण आदेश घेऊ शकतो. फक्त अक्कलकोट कर तयार व्हा. ओके. कारण तुमच्याबद्दल स्वतंत्र लिहिलेलं आहे म्हणून. तर मित्रांनो, तर गोविंद गारे म्हणतोय महादेव कोळी हे फक्त 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्ये आहेत. त्याचे सगळे संदर्भ ग्रंथामध्ये म्हणलेले. मग जर 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्ये जर असतील तर मी जे आतापर्यंत तुम्हाला सेन्सस डाटा दाखवलो 1881 पासून 2011 पर्यंत, त्याच्यानंतर मी तुम्हाला काही जिल्हा गॅजेटेड दाखवलो मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला मानवशास्त्रज्ञांची काही संदर्भ ग्रंथ दाखवलो, त्याच्यानंतर मी पडताळणी समितीवरचा डाटा दाखवलो, त्यानंतर एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट तरी सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी सांगितलं संपूर्ण महादेव कोळी हे भारतभर आहे, महाराष्ट्रभर आहे. त्यानंतर केंद्र शासनाचं पत्र मी तुम्हाला दाखवलं. हे सगळं काही खोटं आहे का? पडताळणी समितीवाल्यानो तुम्ही सांगा, तुम्ही जे डाटा पब्लिश केलेले ती डाटा चुकीचे आहे का? मग चुकीचे असेल तर तुम्ही कसं काय दाखवला? सोलापूरमध्ये 54,000 महादेव कोळी कसा काय दाखवला? तुमच्यावर फौजदारी करायची का? कारण चुकीची डाटा तुम्ही दाखवला. मग तुम्ही म्हणत असाल नाही नाही हे बरोबर आहे. मग बरोबर असेल तर मग ह्यांना व्हॅलिडिटी का देत नाही? मग तुम्हाला जाणीवपूर्वक अन्याय करायचा का यांच्यावरती? मग यांची नुकसान भरपाईसाठी आम्ही दाखल करू का? तुम्ही डाटा चुकीचं लिहिला असं म्हटलं तरी याचिका दाखल करता येतं. तुम्ही ते डाटा बरोबर आहे म्हटलं तरी तुमच्यावरती याचिका दाखल करता येते. ओके. तर गोविंद गारे महान संशोधक कैलासवासी 5 जिल्हे 38 तालुके तुम्ही लिहून गेला, पण ती वस्तुस्थिती नव्हती. तुम्ही जिवंत असताना सुद्धा हे डॉक्युमेंट होते. 1881 ते 1951 पर्यंतचे डॉक्युमेंट होते. तुम्ही वाचलं नाही. तुम्ही एसी रूम मध्ये बसून 2-4 ठग्यांच्या आजूबाजू घेऊन तुम्ही रिपोर्ट तयार केला आणि विस्तारित क्षेत्रातील लोकांचं तुम्ही नुकसान केला. आता तुम्ही कुठे माहित नाही, परंतु लोक मात्र तुमच्या नावाने अडचणीत सापडलेले आहेत. ओके. पण हे आम्ही रिओपन करतो, तुम्ही काळजी करू नका. रिओपन करतो, पुन्हा आम्ही महादेव कोळी हे सिद्ध करतो.
तुम्ही जिथं असेल तिथं निवांत राहा, निश्चिंत राहा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाला, आदिवासी विभागाला, पडताळणी समित्यांना, गोविंद घाऱ्याला आणि माननीय कोर्टाला हे आम्हाला विचारायचं आहे की 1881 ते 1941 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, उदाहरणार्थ सोलापूर, अक्कलकोट, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, भोर, जत, सांगली, सातारा, सगळीकडच कोळी महादेव असल्याचे नोंदी आढळतात. 41 पर्यंत ती नोंदी सापडतात. परंतु अचानक 1961 आणि 1971 कुठं गायब झाले, ह्याचे उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे शासनाने. हे मायग्रेट झाले, ह्या सगळे जिल्हे सोडून गेले का, भारतातून कुठं परदेशात गेले का, पृथ्वीवरून चंद्रावर गेले का, एकदम आकाशातनं काय ह्या सगळ्या कोळी लोकांच्यावर काय कोसळला का, ह्याने जन्म द्यायचंच बंद केले म्हणून पुढं पिढी वाढलेली नाही, असं नेमकं काय झालं की 1881 पासून 1941 पर्यंत ही लोक दिसत होते तुमच्याच यादीमध्ये, आणि 1961 आणि 71 मध्ये एकदमच गडप झाले, आणि गोविंद घारेच्या पुस्तकामध्ये तर दिसायलाच नाही, कुठे दिसत नाही. मग हे गेले कुठं, ह्याचं एक तर उत्तर द्या. हे मायग्रेट झाले, ह्याचे इतिहास तुमच्याकडे असतील, इथले महादेव कोळी मायग्रेट झाले आणि कर्नाटकमध्ये गेले, आंध्रामध्ये गेले, असे काही इतिहास असेल तर तो पुरावा असेल आम्हाला द्या. मग आम्ही समजतो आम्ही ओरिजिनल नाही, आम्ही बोगस आहे. इथं जे काही ओरिजिनल होते लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये ते कधीच मायग्रेट झालेले आहेत. आम्ही नंतर कुठून तर आलो, आम्ही ओबीसी मधले कोळे, बोगस कोळे आम्ही, असं आम्ही समजतो. गप्प मूग तोंड बंद करून बसतो. आणि तुमच्याकडे मायग्रेशनचा काही पुरावा नसेल, ह्या कोळी जमात कुठं गायब झालं ह्याचे काही तुमच्या डॉक्युमेंट नसतील, तर जे पूर्वी होते त्यांचेच आम्ही वंशज आहोत हे तुम्हाला मानावं लागेल. आणि जर हे मान्य असेल तर तुम्हाला सगळ्यांना व्हॅलिडिटी दिलं पाहिजे. इतकंच नाही, ज्यांचे प्रकरण तुम्ही अवैध केलं त्या सगळ्यांना पुन्हा वैधता दिला पाहिजे, नुकसान भरपाई दिला पाहिजे. याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. आणि केंद्र शासनाला माझा प्रश्न आहे, अरे केंद्र शासनाचे तज्ञ लोकांनो, 1881 ते 1941 पर्यंत तुम्ही जरा जरी सेन्सस रिपोर्ट बघितलेला आहे का? थोडं तरी सेन्स होता का तुम्हाला? त्या काळचे सेन्सस रिपोर्ट, जिल्हा गॅजेटियर्स, त्या काळचे मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक पुरावे, महादेव कोळ्यांची हे डोंगर, मंदिर महादेवाचे, ह्याच्याबद्दल कधी तुम्ही विचार केला होता का? आणि विचार जर केला असता तर 1956 तुम्ही एरिया रिस्ट्रिक्शन लावलाच कसा? सोलापूरमध्ये महादेव कोळी नाही म्हणून तुम्ही सांगितलंच कसा? तो कायदा केलाच कसा तुम्ही? का तुमच्यावर दबाव होता? का चुकीचं केलं तुम्ही? आणि मग चुकीचं केलं असेल तर तुम्ही माफी मागितलं पाहिजे, कारण तुमच्या या कायद्यामुळे ह्या लोकांची वाट लागलेली आहे. जर एरिया रिस्ट्रिक्शन कायदा तुम्ही जर केला नसता 56ला, तर पूर्वीपासूनच ह्या लोकांना व्हॅलिडिटी मिळत गेले असते, कारण ती 25 आमदार खाऊन पिऊन दणकट झाले नसते. आणि आज ते 56 ते 76 मध्ये ही लोक दणकट झाले आणि त्यांना आता ती सत्ता सोडावं असं वाटत नाही, पैसा सोडावं असं वाटत नाही, आणि त्या कारणाने ह्यांना भोगस म्हणतात. म्हणून केंद्र शासनाने माफी मागितलं पाहिजे, कारण तुम्ही जुन्या डॉक्युमेंट न बघता एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट लागू केला आणि त्याच्यामुळं लाखो आदिवासी लोकांचं नुकसान झालेलं आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो लक्षात घ्या, विस्तारित क्षेत्र जिथं आदिवासी भाग म्हटला जातो त्या भागामध्ये जास्त लोक असतील आणि आहेत हे आम्ही मान्य करू, कारण ते हैदराबाद मधून आले आणि तिथंच राहिले. परंतु याचा अर्थ तिथंच राहिले असं पण नाही ना. तर ती लोक मायग्रेट होत होत, काही लोक सोलापुरात थांबले, काही लोक सांगलीत थांबले, काही लोक साताऱ्यात थांबले, काही कुटुंब जळगाव मध्ये थांबले, काही कुटुंब इकडे गेले तिकडे गेले, पण बहुसंख्येने त्या भागात गेले म्हणून त्याला आदिवासी भाग आपण म्हणतो. याचा अर्थ असं नाही की फक्त इथंच 5 जिल्हे 38 तालुके
इतकंच आदिवासी लोक आहेत, बाकीचे नाही, सगळे बोगस, असं जर म्हणत असाल तर मला एक सांगा, ही 5 जिल्हे बाजूला सोडा, 38 तालुके, तर 38 तालुक्यामधली जी कोळी आहेत, तर ती कोळी असे आकाशातनं किंवा चंद्रावरनं जसं एलियन्स उतरतात तसं त्या तालुक्यामध्ये असे उतरले का? ज्यांचं इतर तालुक्यामधली कुणाशी काही संबंध नाही, फक्त ते एलियन्स टाइप मध्ये त्याने 38 तालुक्यामध्ये असे हळू उतरले आणि तिथंच राहायला लागले. असं झालंय नाही ना? अरे मित्रा, कोळी म्हणजे भारतातला सगळं एकच आहे. ह्या सगळ्यांचा बाप म्हणजे फेमस पूर्वज वाल्मिक ऋषी आहे. कुठेही जातो भारताच्या कोपऱ्यामध्ये, कोळ्यांचा सगळ्यांचा वाल्मिक ऋषी हा बाप आहे. आणि हे सगळे लोक निजामच्या प्रांतातून आलेले आहे, ह्याची इतिहास आहे. मग तुम्ही असं दाखवा, चंद्रावरनं फक्त 38 तालुक्यामध्ये असे हळू उतरले आणि तिथंच राहायला लागले, त्यामुळे तेच ओरिजिनल, कारण ते चंद्रावरनं आले आणि बाकीचे नाही, सगळे तुम्ही फायद्यासाठी महादेव कोळी लिहिलेलं आहे, तुम्ही ओरिजिनल नाही. असं कुठं असेल तर आम्हाला दाखवा ना, मग आम्ही शांत बसतो, निवांत बसतो. नसेल तर मग तुम्ही जी काय चुका केलंय त्या चुकांचा पश्चाताप तुम्हाला करावा लागणार आहे. फक्त काही नवीन पिढी पेटून उठले तर ही लोक तुमचे सगळे नुकसान भरपाई काढतील, पूर्वीपासूनच सगळं तुमचं पापाचा घडा जे आहे ना, सगळं रिकामं करतील, कारण त्यांच्या हातात सबळ पुरावे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो, गोविंद घारे वरती आपल्याला बरेचसे याचिका दाखल करावं लागणार आहे. तर गोविंद घारेने जे काही नुकसान केलं, प्रचंड नुकसान केलेलं मित्रांनो, तर त्याच्यावरती पुस्तकावर बंदी आणण्यासाठी मागणी आपण केला पाहिजे. मिसयूज पॉवर खाली आपण त्याला याचिका दाखल केला पाहिजे. सपरेशन ऑफ डॉक्युमेंट, कारण 1881 पासून 1941 पर्यंत महादेव कोळींची स्पष्ट नोंदी असताना सुद्धा त्या माणसाने 1971चा सेन्सस रिपोर्ट वापरलाय. म्हणजे बाकीचे सेन्सस रिपोर्ट त्यांनी सप्रेस केलं, लपवून ठेवलाय, झाकून ठेवलंय, कुणाला दाखवलं नाही. याच्यामध्ये महादेव कोळी नोंदी आहेत म्हणून त्यांनी कुणाला दाखवलं नाही, आणि म्हणून सगळ्यांचा गैरसमज पसरला. म्हणून सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट खाली ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यानंतर या माणसामुळंच, ह्याच्या संदर्भ ग्रंथामुळंच महाराष्ट्र शासन फसलं गेलं, न्यायालयामध्ये फसलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर प्रांत पण म्हणतो, अरे बघ, ह्या पुस्तकामध्ये तुमचं कुठं नाव नाही, फक्त 5 जिल्हे आणि 38 तालुके आहेत, तू कुठे आहेस ह्याच्यामध्ये, जा, तू महादेव कोळी नाही. पडताळणी समित्या पण म्हणतात, अरे बघ, तू इथं कुठंच नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांची फसवेगिरी झालेली आहे. महाराष्ट्र शासन काय मुद्दा म्हणून फसलेला आहे, कारण महाराष्ट्र शासनाला तुम्ही नको आहे, महाराष्ट्र शासनाला पाहिजे 25 आमदार, महाराष्ट्र शासनाला पाहिजे त्याची खुर्च्या. त्यामुळे ती काय फसलं असं आपण म्हणू शकत नाही, पण फसवेगिरी झालेला आहे. ओके, त्यामुळे फसवल्याबद्दल त्याच्यावर काय फौजदारी स्वरूपाचे काही गुन्हा दाखल करता येतं का, त्याच्यावरती पण जरा विचार करा म्हणजे करायलाच पाहिजे. ओके, त्यानंतर हे आदिवासी लोकांना, जास्त करून आदिवासी म्हणजे महादेव कोळीबद्दल आपला व्हिडिओ चालू आहे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी लोकांच्या वरती या माणसाने प्रचंड अन्याय केलेला आहे आणि ह्यांना संविधानिक हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळं संविधानिक हक्कापासून वंचित ठेवणं फार मोठी गुन्हा आहे. जसा ऍट्रॉसिटी ऍक्ट फक्त जातीवाचक शिवीगाळ केलं तरी काय बेल नाही, त्याला डायरेक्ट अटक केला जातो. आणि तुम्हाला तरी काय केलं, जातीवाचक शिवी देणं तर सोडा, तुम्हाला तुमचे जातच गायब केलेला आहे. एखाद वेळेस हे कार्य महादेव कोळ्या म्हणलं असतं तर चाललं असतं, आपण ऍट्रॉसिटी ऍक्ट दाखल केलं नसतं. किंवा कार्य महादेव कोळ्या एवढं जरी म्हटलं असताना तरी तुम्ही ऍट्रॉसिटी ऍक्ट दाखल केला असता ना, त्याला बेल नाही, डायरेक्ट अटक झाली असते. आणि हा घारे तरी काय केलेलं आहे, तुमची जातच गडप केलाय, जातीवरनं शिव्या द्यायचं तर सोडा, जातच गडप केलाय. त्यामुळे ह्याच्यावरती हजारो ऍट्रॉसिटी ऍक्ट लागू होतात. पूर्ण संविधानिक हक्कापासून तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे. संपूर्ण तुमचे नुकसान भरपाई ह्या माणसाकडनं म्हणजे कमिटीकडनं तुम्ही काढून घेऊ शकता.
महाराष्ट्र शासनाकडनं काढून घेऊ शकता, कोर्टाकडनं तशी डायरेक्शन घेता येतं. ओके, त्यामुळे नुकसान भरपाई आपण घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. मी काय सांगतो, काही लोकांना वाटत अरे आम्ही स्वप्नात ऐकतो की काय कारण एवढ्या दिवस लोक आम्हाला बोगस बोगस म्हणतील आणि हे तर माणूस म्हणतोय नुकसान भरपाई घ्या, केस करा, गेस करा. अरे आमची नोकरी वाचली तर बस झालं, हे कसलं काय करायचं. मित्रांनो, तुम्ही स्वप्नात नाही आहे. मी जे काही डॉक्युमेंट ठेवलो ते तुम्ही इंग्रज काळातील डॉक्युमेंट ठेवलेलं आहे. शेवटी तुम्ही काय करायचं तुमच्यावरती ते डिपेंड आहे, पण माझं कर्तव्य मी करतोय. ओके, तर इथं मी हा व्हिडिओ संपवतो. तर आपण भाग 2B मध्ये जाणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2B मध्ये आपण बघणार आहे की मल्हार कोळी जमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावामध्ये कसा आहे. गोविंद घारे म्हणतो मल्हार कोळी जमात फक्त ठाणे जिल्ह्यात आहे. मी तुम्हाला डॉक्युमेंटली प्रूव्ह करतो तुमच्या गावात सुद्धा मल्हार कोळी आहे. तुम्ही कुठं पण असो, कुठल्या जिल्ह्यात असो, तुमच्या गावात सुद्धा मल्हार कोळी आहे. याची सगळी डॉक्युमेंट मी तुम्हाला पुढच्या भाग 2 मध्ये दाखवतो. त्यामुळे मल्हार कोळी लोक जे आहेत त्यांच्यासाठी पुढचं भाग उपयुक्त आहे. त्यानंतर भाग 2C मध्ये आपण ढोर कोळी किंवा टोकरे कोळी बद्दल सखोल मध्ये बघणार आहोत. तर महादेव कोळी बद्दलचे जे काही मला बोलायचं होतं ते इथं माझं बोलणं संपलेलं आहे. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.